आपण नेक्स्ट 5 क्वेश्चन डिस्कस करूया. हा जो क्वेश्चन आहे हा डायरेक्शनचा क्वेश्चन आहे 91 नंबरचं. इझी असतं डायरेक्शनचे क्वेश्चन्स. तुम्हाला बेसिकली असा एक ॲरो तयार करून घ्यायचा स्टार्टिंगलाच. वरची जी डायरेक्शन आहे ती नॉर्थ मार्क करायची, नॉर्थ उत्तर दिशा. खाली जी असते ती साऊथ, इकडे जी आहे ती ईस्ट पूर्व, इकडं आहे ती वेस्ट. हे पहिल्यांदा असं मार्क करून घ्यायचं एक्झाममध्ये, जेणेकरून कोण कुठं चाललं आहे काय नंतर गोंधळ होऊ नये यासाठी. आता हे बघा या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, आदित हा एक बॉय आहे, वॉक्स नॉर्थवर्ड फ्रॉम हिज हाऊस. आता याचा हाऊस कुठेतरी आहे, तिथून तो कुठं चालला आहे तिथंच मी ड्रॉ करतो आहे. बघा हा नॉर्थला चाललं आहे म्हणजे वरती, इथं घर आहे याचं, नॉर्थला चाललं आहे वरती चाललं आहे असं, नॉर्थवर्ड्स फ्रॉम हिज हाऊस. आता आपण पण त्याच्यासोबत चालत राहायचं. म्हणजे काय, आपलं फेस जे आहे ते इकडं असलं पाहिजे या बाणाच्या दिशेमध्ये, समजतं. उलटं कोण चालणार नाही, लक्षात घ्या. सो आदित वॉक्स नॉर्थवर्ड फ्रॉम हिज हाऊस. आफ्टर अ वाईल ही टर्न्स टू हिज राईट. आता राईट लेफ्ट समजलं पाहिजे तुम्हाला. हा इथं आहे तोंड याचं, तर राईट म्हणजे इकडं, तर टर्न्स राईट अँड अ लिटल फर्दर टू हिज लेफ्ट. आता जर इकडे गेल्यानंतर परत लेफ्टला, आता इकडे गेलं, ठीक आहे. म्हणजे पहिला राईटला गेलं आणि परत लेफ्टला गेलं, इकडं तोंड आहे आता याचं. फायनली आफ्टर वॉकिंग अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर, म्हणजे असंच तो पुढं 1 किलोमीटर चालत राहिला. ही टर्न्स टू हिज लेफ्ट, म्हणजे परत तो काय करतो आहे, डावीकडं टर्न करतो आहे, इकडं लेफ्ट, लेफ्ट अगेन. इन विच डायरेक्शन ही इज मुव्हिंग नाव. आता कुठल्या डायरेक्शनमध्ये चालला आहे हा, बाण कुठं आहे बघा हा, तर ही आहे वेस्ट डायरेक्शन, वेस्ट. ठीक आहे. सो इझी आहे, याचं उत्तर काय येणार, वेस्ट. क्लिअर आहे, समजलं सगळ्यांना. नेक्स्ट बघा आता काय आहे, द ॲव्हरेज. आता हे एजेसचं आहे, वयाचं रिलेटेड. द ॲव्हरेज एज ऑफ राम, श्याम, जॉन हे 3 मुलं आहेत. यांचं तिघांच्या वयाची बेरीज ॲव्हरेज केली तर ती किती येते, 5 इयर्स ॲगो, म्हणजे 5 वर्षापूर्वी या तिघांच्या वयाची ॲव्हरेज जी आहे ती 16 होती. ठीक आहे. व्हॉट विल बी देअर ॲव्हरेज आफ्टर 5 इयर्स, म्हणजे 5 वर्षापूर्वी 16 होती, 5 वर्षानंतर किती असेल हे सांगायचं. ठीक आहे. आता मी ट्रॅडिशनल वे ना आत्ता सांगतो, नंतर शॉर्टकट वगैरे जेव्हा तुम्हाला जमायला लागेल हे, तेव्हा आपण शॉर्टकट कसं करतो ते बघूया. ओके. आता हे बघा शॉर्टकटनं पण, आता तिघांचं वय जे आहे ते 16 आहे. फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण, रामचं वय R आहे, प्लस श्यामचं वय S आहे आणि जॉनचं वय J आहे. ॲव्हरेज कसे काढतो आपण, तिघांच्या वयाची बेरीज भागिले 3. ओके. आता हे सध्याची वय आहे त्यांची. समजा रामचं सध्याचं वय 8 वर्ष आहे, S आणि J हे काही नंबर असू शकतात, 10, 15, 20 काही, भागिले 3 केलं. आता हे आत्ताची वय आहे त्यांची, ठीक आहे. आता 5 वर्षापूर्वीची ह्यांची काय असणार वय, तर R-5 प्लस S-5 प्लस J-5, ठीक आहे, डिवायडेड बाय 3. आता हे तिघांची ॲव्हरेज किती येते तुम्हाला सांगितलं, 16 वर्ष. सो आता हे सॉल्व कसं करणार, -5, 5, 5 हे किती झालं, R प्लस S प्लस J डिवायडेड बाय 3 हे केलं. ठीक आहे. आणि इथं -15/3 आलं इक्वल टू 16. ओके. सो R प्लस S प्लस J डिवायडेड बाय 3. आत्ताचं यांच्या वयाची ॲव्हरेज किती आली, तर हे 15/3 केलं 5, आणि हे मायनस आहे इकडे गेलं प्लस, तर 16 आणि 5 21. सो आत्ताचं त्यांच्या तिघांच्या वयाची ॲव्हरेज आहे 21. आता हे बघा, आत्ताची जर ॲव्हरेज 21 आहे, तर दरवर्षी जी ॲव्हरेज आहे ती एकाच वर्षानं साधारणतः वाढणार. असं नाही की 1 वर्ष नाही, प्रत्येकाचं वय हे 1-1 वर्षानं प्लस होणार आणि भागिले 3 आहे. तर मग पुढच्या वर्षी ॲव्हरेज काय असणार, त्यांच्या वयाची 22 असणार, परत काय असणार 23, परत काय असणार 24. सो आणखी 5 वर्षानंतर विचारलं. सो 5 वर्षानंतर काय होणार आहे, यांच्या वयाचे ॲव्हरेज 21 प्लस 5 म्हणजे 26 इयर्स. म्हणजे स्टार्टिंगला पण आपण काढू शकलो असतो की 3 जणं आहेत, 5 वर्षापूर्वी 16 आहे, आत्ता किती असणार 21, म्हणजे 5 वर्ष आणि आत्ता 16 आणि 5 21, आणि परत 5 ॲड केलं की 26. ओके. सो इझी आहे. त्यानंतर आता हे बघा, हे तर एक पॅटर्न दिलेलं आहे, A
डॅश दिलं आहे आणि अंडरस्कोरचे तिथं कुठले लेटर्स येतील खालीलपैकी ते ओळखायचं. आता याची बेस्ट वे काय असते सॉल्व करायची अशा टाईपचे क्वेश्चन? ऑप्शन थ्रू जायचं. म्हणजे ऑप्शनमध्ये जे दिलेले आहेत ते इथं पुट करायचं आणि त्यानुसार एक पॅटर्न तयार होतं आहे का ते ओळखायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला पॅटर्न घेतला आपण आणि त्यात पुट केलं इथं ए बी, त्यानंतर परत ए परत इथं ए आणि इथं ए. काय पॅटर्न होतो आहे का? ए बी फक्त येत आहे, पुन्हा सगळीकडे एच आहे. काय लॉजिक लागत नाही याचं. ठीक आहे, सो हे नाही आन्सर. परत आता बी ए टाकून बघूया. इथं बी टाकलं, इथं बी टाकलं, इथं ए टाकलं, इथं ए टाकलं. तर ए बी परत 3 वेळा ए बी. आता इथं 4 वेळा ए आहे, म्हणजे इथं 2 होतं, इथं 3 आहे, इथं 4 आहे. आता इथं एच्या ऐवजी बी असतं तर काय 2 ए नंतर बी आहे, परत 3 ए नंतर बी आहे, परत 4 ए नंतर बी आलं असतं तर ओके झालं असतं. पण इथं ए नाही, म्हणजे हे पॅटर्न जुळत नाही. हा आपल्याला समजलं की बाबा इथं पण बीच पाहिजे. ओके, म्हणजे 2 ए नंतर बी, परत 3 ए नंतर बी, परत 4 ए नंतर बी. आता परत 1 2 3 4 5 ए नंतर बी, म्हणजे इथं एच पाहिजे. सो काय ना पॅटर्न बघा बी ए. कुठं आहे हा? आता बी पण नाही ना हा. सो लास्टचा ऑप्शन आहे बी ए. समजते सगळ्यांना? म्हणजे ह्याच्यात टाकून बघायचं आहे ॲक्च्युअलमध्ये पॅटर्न काय क्रिएट होतं आहे. आता याच्यासाठी तुम्ही एक्झाममध्ये पेन्सिल यूज करू शकता तिथं पुट करून इरेज करायला, जेणेकरून सारखं लिहावं लागणार नाही तुम्हाला हे. सो हे ट्रायल अँड एररनंच करावे लागतात अशी गणितं, त्याच्यासाठी दुसरं काही नाही आहे ऑप्शन. ओके, पण ही सोपी असतात खूप गणितं. ऑप्शन जे 4 आहेत मग तुम्हाला 1 मिनटापेक्षा कमी वेळ लागेल हे सॉल्व करायला. सो हे ऑप्शन पुट करून सिंक्रोनस पॅटर्न येते का चेक करायचं. त्यानंतर हे बघा इथं काय दिलं नंबर सिरीज. हे पण सोपी गणित असतात. आता याच्यात काही काही रिलेशन आहे नंबर्समध्ये बघायचं. 3.75 5 6.25 7.5 8. आता इन्क्रीज होत चालले आहेत. फर्स्ट थिंग पुढचा नंबर जो आहे मागच्यापेक्षा मोठा आहे. आता समजा सगळ्यात बेसिक गोष्ट काय करायची, वजाबाकी करायची 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सची. सो 5मधून 3.75 गेलं किती आलं 1.25. 6.25मधून 5 गेलं परत 1.25. 7.50मधून 6.25 गेलं परत 1.25 परत 1.25. म्हणजे एक सिम्पल पॅटर्न आहे की प्रत्येक जो पुढचा नंबर आहे तो 1.25ने इन्क्रीज होत जातं. सो ऑब्व्हियसली काय होणार 8.75मध्ये 1.25 ॲड करायचं. सो आता हे 0.25 ॲड झालं 9 आणि 1 10. सो याचं म्हणजे हे 10 सेकंदामध्ये सुटण्यासारखं किरकोळ गणित आहे. अशी सोपी गणितं एक्झाममध्ये आयडेंटिफाय करायची आणि चुकवायची नाहीत, जेणेकरून तुमचा बाकी अवघड गणितामध्ये टाईम जो आहे तो सेव्ह होईल. नेक्स्ट काय बघा क्वेश्चन हा. हे बघा स्टुडंट कलेक्ट्स ओल्ड डेटा, compare it with new findings, identifies error and proposes new conclusion. 4 गोष्टी करतोय तो. डेटा कलेक्ट करतोय, कम्पेअर करतोय, एरर फाइंड आउट करतोय आणि कन्क्लुजन काढतोय. विच मेंटल प्रोसेस डज दिस रिप्रेझेंट? म्हणजे कोणती प्रोसेस आहे यात. आता ऑब्झर्वेशन म्हणजे फक्त बघणे असतं, इमिटेशन म्हणजे नक्कल करणे अनुकरण करणे असतं. आपण कोणाचं तर बघून काय ते करतोय, एक्झाममध्ये कॉपी करताय वगैरे. मेमोरायझेशन म्हणजे पाठ करणे असतं. आणि इथं इव्हॅल्युएशन क्रिटिकल थिंकिंग म्हणजे डोकं लावतो तो, काहीतरी डेटा घेतला कम्पॅरिझन केलं हे ते. सो हा बेसिकली काय ॲप्टिट्यूडचा क्वेश्चन नाही आहे. तुम्हाला काय समजतं आहे का लिहिलेलं ते चेक करायचं. सो ह्याच्यात काही नाही, इझी क्वेश्चन आहे हा. आन्सर्स ऑप्शन जे आहेत ते व्हेरीफाय करायचे, त्याचा अर्थ काय आणि हे काय. बरं आपण पुढचे पण 5 क्वेश्चन घेऊ, कारण हे किरकोळ 8 मिनटातच झाले सगळे. नेक्स्ट काय बघा, नंबर विच नंबर विल कम ॲट द प्लेस क्वेश्चन मार्क फॉलोइंग नंबर सिरीज. आता परत इथं सिरीज दिले आणि नंबर विचारलं आहे. रिलेशन बघत जायचं काय आहे. तर आता हे बघा वजाबाकी. आता हे पण इन्क्रीज होत चालले आहेत. जर वाढत असतील सगळ्यात पहिला बेरीज वजाबाकी करायची, त्यानंतर गुणाकार भागाकार, त्यानंतर स्क्वेअर क्यूब चेक करायचे. ठीक आहे. कॉम्प्लेक्सिटी लेवल आता ग्रुप सीला कमी असते, कारण तुम्हाला 1 मिनटात 2 प्रश्न सोडवायचे असतात. सो खूप अवघड देऊन ते सुटणार नाही तुम्हाला. सो फास्ट सोडवण्यासाठी असे काही सोपे गणित असतात. आता या दोघांमध्ये फरक किती आहे, 197 आणि 170मध्ये 27चा फरक आहे, 27. या दोघांमध्ये कितीचा आहे, 226 आणि ह्याच्यात मला वाटतं 29चा आहे. परत या दोघांमध्ये कितीचं आहे, 31चं आहे. आता हे सिम्पल आहे, ऑड नंबर इन्क्रीज होत जाते, 27 29 31. आता पुढचा काय असणार नंबर 33 असणार. सो 257मध्ये 33 ॲड करायचे. किती झालं आहे 0 1 आलं 290.
ठीक आहे. 290 इझी क्वेश्चन आहे, बेरीजच आहे इथं, पण काही जास्त डोकं लावायची गरज नाही. सो हा प्रश्न आणि वरचा प्रश्न 30 सेकंदाच्या आत व्हायला पाहिजेत. आता हे बघा, हाऊ मेनी ट्रायंगल्स आर इन द फॉलोइंग फिगर. आता हे तुम्हाला माहीत नसेल जास्त फॉर्म्युला वगैरे, तर मोजत बसाल तुम्ही. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे. परत या दोघांचं मिळून हा एक ट्रायंगल झाला असा हा. ठीक आहे. हा परत 6 नंबरचा, हा 7, हा 8, हा 9. परत या तिघांचा 10, या तिघांचा 11, हा 12. त्यानंतर चौघांचा 13, 14, बाहेरचा एक 15. असं मोजत बसलं तरी होतं याच्यात. पण त्याच्यापेक्षा ट्रायंगलच्या केसमध्ये एक फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला काय हे बघ कसं असतं, 3 लाईन असतील तर एक ट्रायंगल बनतो. मध्ये त्याला डिवाईड केलं असं तर किती बनतात ट्रायंगल बघा, 1, 2 आणि बाहेरचं मोठं ट्रायंगल 3. तसंच आणखी 2 लाईन घेतल्या तुम्ही तर किती ट्रायंगल होतात, 1, 2, 3. त्यानंतर हा इकडचा एक 4, 5 आणि मोठा एक 6. म्हणजे हे या प्रोग्रेशनमध्ये वाढत जातं, जिओमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये 1, 3, 6, 10, 15 असं. सो याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ ट्रायंगल्सचं. जर सेंटरमधून अशा लाईन्स येत असतील खाली तर याचा फॉर्म्युला असतो n इंटू, आता इथं 5-6 लाईन आहेत त्यामुळे मोजू शकता तुम्ही 15 ट्रायंगल आहेत. पण आणखी अशा वाढवल्या इथं 10 लाईन केल्या तर एक्झाममध्ये तुम्हाला मोजायला खूप जास्त 2 मिनटं जातील आणि ते आपल्याला अर्ध्या मिनटात सोडवायचं आहे. सो फॉर्म्युला लक्षात ठेवा हा ट्रायंगलसाठी, n इंटू n-1/2. n म्हणजे किती लाईन्स आहेत वरून आलेल्या, जसं की इथं किती लाईन आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे हा जो ॲपेक्स पॉईंट आहे वरचं टॉपचं, त्यातून खाली बेसला किती लाईन्स आल्या आहेत ती म्हणजे n आहे. आणि इथं ट्रायंगलची संख्या कळणार तुम्हाला. सो किती लाईन आल्या त्या, 1, 2, 3, 4, 5, 6. सो यांच्यात इथं 6 टाकायचं, 6 गुणिले 6 वजा 1 भागिले 2. सो 6 गुणिले 6 वजा 1 म्हणजे 5 भागिले 2 केलं तर 6×5 30/2 म्हणजे 15. सो ट्रायंगलच्या केसमध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही, n इंटू n-1/2. नाहीतर असं करू शकता पण वेळ लागेल त्याला. आता तरी 6 लाईन होत्या म्हणून ठीक आहे, 10 लाईन वगैरे आल्या तर वेळ लागेल. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, इफ स्पंदन हॅज रेड 3/6 पार्ट ऑफ अ बुक ऑफ 120 पेजेस देन हाऊ मेनी पेजेस. किरकोळ क्वेश्चन आहे, लक्ष द्या. स्पंदन नावाचा एक मुलगा आहे, त्यानं 3/6, आता 3/6 म्हणजे काय आहे, परत सिम्प्लिफाय करू शकतो आपण हा रेशो. 3/6 म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे अर्ध पुस्तक वाचलं आहे त्यानं. 120 पानाचं जर अर्ध पुस्तक वाचलं असेल त्यानं तर किती पानं वाचली त्यानं, 60 पेजेस वाचले. ओके, तर किती पेजेस राहिलेत अजून, 60 राहिलेत. किरकोळ आहे. रेशो समजले पाहिजे तुम्हाला, की जर 3/6 वाचलं आहे पुस्तक 120 पानाचं म्हणजे 50% वाचलं आहे, म्हणजे 60 पेजेस वाचले आहेत. मग किती राहिले, 60 पेजेस राहिले आहेत कारण 120 पेजेसचं. सो 60 आन्सर यायचं. आता हे बघा परत काय आहे, साईन लँग्वेजचं काय तर आहे बघा. इन सर्टन कोड लँग्वेज थँक्स कसं लिहितात बघा, SKNTHA. आता यात रिलेशन काय आहे बघा, THA इथं दिसतंय तुम्हाला, इथं पण THA आहे. 3 लेटर पहिले, 3 लेटर शेवटचे सेम आहेत. आता इथं थँक्समध्ये NKS जे आहे हे उलटं झालं आहे बघा, इथं NKS उलटं झालं आहे. म्हणजे पहिले 3 लेटर जे आहेत ते शेवटी गेले आहेत आणि शेवटचे 3 लेटर जे आहेत ते पहिल्यांदा आहे असे आले नाही तर उलटे गेले आहेत. म्हणजे हे थँक्स जे होतं त्यातलं SKN हे उलटं करून लिहिलं आहे आणि परत पहिले 3 लेटर आहे असे लिहिले आहेत THA. समजतं. सो आता परत मग दुसरा शब्द दिला आहे बघा, स्टुपिड शब्द दिला आहे, तो कसं लिहिणार. सो परत काय करायचं, शेवटचे 3 जे लेटर आहेत PID ते उलटे लिहायचे, DIP. स्टुपिडमधले पहिले 3 लेटर आहेत ते आहे असे लिहायचे, STU. सो हा ऑप्शन कुठं आहे बघायचा, DIPSTU. DIPUTS आहे, नाही DIPSTU. हे बघा हा ऑप्शन आहे. समजते, पॅटर्न रेकग्निशन आलं पाहिजे तुम्हाला फास्ट. आणि जेवढी प्रॅक्टिस कराल हे तेवढं क्विकली तुमचं होईल. म्हणजे ह्याच्यासारखे हे जे आहेत ते लेस दॅन 30 सेकंड्समध्ये आले तर तुम्ही एक्झाममध्ये चांगला स्कोर करू शकता. आता लास्टला हे काय बघा, नातं दिलं काय तर ब्लड रिलेशन. आता हे खूप मोठा पॅसेजसारखं दिलं आहे. ॲक्च्युली हे सोपे असतात, बघूया आपण. म्हणजे याच्यात काय असतं आहे बघा, जर आई वडील असतील तर ते एका लेवलला ठेवायचे, त्याच्यानंतर आजी आजोबा असतील ते वरती
आणि मुलगा मुलगी असतील ते खाली इथं. त्यानंतर आई वडीलमध्ये पण मदर फादर, फॉर एक्झाम्पल मदर आणि फादर आहे, तर फादरसाठी प्लस चिन्ह द्यायचं की आणि मदरसाठी मायनस. म्हणजे प्लस मायनस म्हणजे काय, जेंडरसाठी मेल फिमेल. आता तुम्ही काही द्या, मायनस प्लस याला द्या, इकडं द्या, काही नाही. फक्त तुम्ही एक पॅटर्न लक्षात ठेवायचं. म्हणजे हे काय होतं असं, कारण खूप जास्त नावं लिहायला स्कोप नाही आहे. तुम्ही सगळे नावं फुल फॉर्म मेल आहे की फिमेल आहे हे लिहू नाही शकत. त्यामुळं हे लिहायचं, प्लस म्हणजे मेल आहे, मायनस म्हणजे फिमेल आहे. ठीक आहे. त्यानंतर लेवलवरती गेला तर आई वडील, आजी आजोबा, खाली जसं तसं मुलगा मुलगी वगैरे. ओके. सो हे एक पॅटर्न बनवला की हे सुटतात की नाही ते लगेच. आता खूप मोठा पॅसेज आहे, लक्ष द्या. राणी अँड सुरेश आर मॅरिड कपल, हॅव 2 daughters, मेधा अँड दीप्ती. आता हे बघा, राणी आणि कोण आहे, सुरेश. आता या नावावरूनच कळते राणी जी आहे ती फिमेल आहे, सो मायनस, सुरेश मेल आहे प्लस. आता त्यांना 2 मुली आहेत. आता मुली समजा आजी आजोबा असते तर वर गेलं असतं, मुली असतील तर खाली. सो इथं काय येणार, 2 daughters आहेत आता, मेधा. सो मेधा आहे मायनस. त्यानंतर दीप्ती जी आहे, दीप्ती ते पण मायनस. ठीक आहे. त्यानंतर दीप्ती, आता हे बघा, हे नवरा बायको आहे समजा, इथं डॅश केले. आता सिबलिंग्स जे असतील म्हणजे भाऊ बहीण हे ते, त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी दुसरं साईन वापरू शकता किंवा नुसतं इथं काही पण लिहिलं तरी चालेल. स्टार लिहिलं समजा असं सिबलिंगसाठी इथं. म्हणजे हे एम आणि डी नवरा बायको नाही, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. हे नवरा बायको जे आहे ते, नवरा बायकोला काय करूया आपण, क्रॉस करूया का, भांडणं असतात म्हणून इथं क्रॉस करू आपण. आणि इथं जे आहेत भाऊ बहीण जे आहेत त्याच्यामध्ये डॅश करू वाटलंच तर. ठीक आहे. काही वापरा तुम्ही, फक्त हे लक्षात राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. आता दीप्ती इज मॅरिड टू अनुराग. आता दीप्ती जी आहे ही परत तिची भांडणं असणार नवऱ्यासोबत, अनुराग. सो अनुरागचं इथं काय केलं आपण, प्लस. हु इज सन ऑफ गरिमा अँड तुषार. आता अनुराग जो आहे तो कोणाचा मुलगा आहे, वरती गरिमा, गरिमा मायनस, आणि तुषारचं म्हणजे तुषार नवरा बायको आहे ते, गरिमा आणि तुषार, तुषारला येणं प्लस, नवरा बायको आहे म्हणून क्रॉस. निधी इज डॉटर ऑफ अनुराग. आता अनुराग जो आहे हा त्याचं परत खाली इथं निधी ही मुलगी आहे, सो परत मायनस इथं, निधी डॉटर ऑफ अनुराग. कोमल हु इज अनुराग सिस्टर. अनुराग जो आहे आता परत याची बहीण आहे, इथं डॅश करू आपण, कोमल. आता सिस्टर आहे म्हणून परत मायनस केलं आपण. कोमल हु इज अनुराग सिस्टर इज मॅरिड विथ हर्षित. हर्षित नवरा हिचा, परत क्रॉस करू, हर्षित, हर्षित प्लस हर्षित, अँड हॅज 2 sons. 2 मुलं आहेत त्यांना परत खाली इकडं, अमन अँड प्रेम. सो अमन, दोन्ही मुलं आहेत म्हणल्यावर डॅश करून परत प्रेमचं प्लस प्लस. ठीक आहे, झालं हे. आता प्रेम इज ग्रँडसन ऑफ गरिमा अँड तुषार. ऑब्वियसली आता हे गरिमा तुषार वरती आहेत आणि प्रेम इथं आहे म्हणल्यावर हा नातू असणार. ठीक आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन. आता शेवटी काय विचारलं फक्त लक्षात द्यायचं, दीप्ती आणि कोमलमध्ये काय रिलेशन आहे. आता दीप्ती आहे इथं, हे बघा इथं दीप्ती आहे आणि इथं काय आहे, कोमल आहे इथं, आणि दोघांच्या मध्ये अनुराग सापडला आहे. सो अनुरागची बायको आहे दीप्ती आणि अनुरागची बहीण आहे कोमल. सो बायको आणि बहिणीमध्ये काय रिलेशन असेल या दोघींमध्ये. आता हे मराठीमध्ये तुम्हाला समजते, ननंद भाऊजाई वगैरे भांडणं असतं त्यांची पण. ठीक आहे. सो याचा आन्सर काय येणार, ननंद भाऊजाई. म्हणजे ह्याची बायको आणि बहीण या दोघींचा एकमेकींशी काय रिलेशन आहे. सो सिस्टर इन लॉ आणि ब्रदर्स वाईफ, म्हणजे नवऱ्याची बायको आणि सून. ठीक आहे, ननंद भाऊजाई. सो अशा प्रकारे हे बघा, हे खूप कॉम्प्लेक्स दिलं आहे याचं. म्हणजे सगळे वरचे पण आले आहेत, आजी आजोबा, मिडल लेवलचे पण खूप आले आहेत, बॉटम लेवलचे. आणि एक्झाममध्ये ह्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड काही येणार नाही ब्लड रिलेशनमध्ये. सो तुम्ही पॅटर्न व्यवस्थित बनवला स्टार्ट टू एंड, तर कुठलंही रिलेशन विचारलं, आजी नातू, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, तरी तुम्हाला येईल. फक्त हे पॅटर्नच चुकवायचं नाही. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. ओके. सो हे 20 क्वेश्चन्स होते 2025च्या प्रिलिममध्ये विचारलेले. सो 20 टाईपचे आपल्याला क्वेश्चन समजले. तसेच आपण आणखी मागच्या 5 वर्षाचे बघणार आहोत, जेणेकरून आता त्यात समजा यातलेच रिपीट झाले असतील बऱ्यापैकी, तर तुम्हाला नेक्स्ट टाईम फास्ट येईल.
जे आत्ता ह्याची जी प्रॅक्टिस करायची तुम्ही. आणि आणखी नवीन प्रकारचे जे क्वेश्चन्स येत राहतील इथून पुढं, तेवढे व्हरायटी जरी तुम्ही 40 व्हरायटी येत असतील तुम्हाला, तर एक्झाममध्ये 20 क्वेश्चन येणार आहेत. सो यापैकीच काहीतरी क्वेश्चन्स येणार रिपिटेटिव्ह. व्हॅल्यूज चेंज होतात इथं. सो त्याची फक्त प्रॅक्टिस करा. कारण हे जे प्रश्न आहेत, समजणं वेगळी गोष्ट असते, पण एक्झाममध्ये तुम्हाला कमी वेळात सोडवायचे आहेत ॲक्युरेटली. सो प्रॅक्टिस खूप जास्त करायची, जेणेकरून हे शुअर शॉर्ट मार्क्स आहेत 20. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.